पल्लवी आणि घशा पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मऊ आणि हॉटेलसारखे पोहे घरी कसे बनवायचे। तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन हिट करायला विसरू नका, जेणेकरून सगळे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला कोणती रेसिपी आवडतील। तर जास्त वेळ न घालवता आजची रेसिपी आपण सुरुवात करूया। चला तर मग रेसिपी बघूया। या ठिकाणी मी घेतले आहे एक कांदा, तो बारीक कापून घ्यायचा आहे। थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे, ती पण बारीक चिरून घ्यायची आहे। एक हिरवी मिरची घेतलेली आहे, बारीक चिरून घ्यायची आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे। हे सगळे साहित्य घेतलेले आहे। या ठिकाणी मी पोहे घेतलेले आहे। पोहे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे 2 वेळेस। त्या हातावरती छान असे रब करायचे आहे आणि 2 वेळेस पोहे छान असे धुवून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले पोहे सॉफ्ट असे बनतील। या ठिकाणी मी पोह्यांवरती थोडंसं सॉल्ट टाकून घ्यायचं आहे आणि सॉल्ट टाकल्यानंतर त्यावरती थोडीशी शुगर जर तुम्हाला आवडत असेल तर ती सुद्धा टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपले जे पोहे आहेत ते छानसे मऊसूत होऊन जातील। आणि या ठिकाणी एक टीप नेहमी लक्षात ठेवायची, पोहे बनवताना लोखंडाचीच कढई वापरायची आहे आणि या ठिकाणी थोडंसंच तेल टाकायचं आहे, जास्त तेल टाकायचं नाही। मोहरी आणि जिरे टाकून द्यायचं आहे आणि एक हिरवी मिरची घ्यायची, कढीपत्ता आणि कांदा पण टाकून द्यायचा आहे। तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर जास्त तिखट घ्यायचं आहे। कांदा जास्त फ्राय होऊ द्यायचा नाही आहे, डिम आचेवरती कांदा फ्राय करून घ्यायचा आहे, जास्त फ्राय करायचं नाही आहे। या ठिकाणी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा, ती पण गरम तेलातच टाकायची आहे। पोह्यांमध्ये कोणी काय करतं की पोह्यांवरती पण हळद टाकून देते, त्यामुळे पोहे उगीर लागतात, चांगले लागत नाही। त्यामुळे हळद नेहमी तेलातच टाकायची, ही टीप नेहमी लक्षात ठेवायची। आणि या ठिकाणी पोहे जे आहे ते बघू शकतात की ते छान असे मऊ झालेले आहे। ते पण आपण या मसाल्यामध्ये संपूर्ण टाकून देणार आहोत। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता आपले पोहे दिसूनच किती छान आणि सॉफ्ट झालेले आहे। तर ही टीप नक्की ट्राय करा। आणि या ठिकाणी थोडासा कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे। कोथिंबीर स्वच्छ असं धुवून घ्यायचा, थोडंसं झाकण ठेवून घ्यायचं 1 मिनिटभर आणि पुन्हा त्याला हलवून घ्यायचे, असं 1-2दा करायचं। आणि या ठिकाणी आपले जे पोहे आहे ते छान सॉफ्ट आणि हॉटेलसारखे बनून तयार आहे। तुम्हाला या ठिकाणी शेंगदाणे आवडत असतील तर तुम्ही शेंगदाणे पण टाकू शकतात। माझ्या घरात कोणाला शेंगदाणे आवडत नाही म्हणून मी शेंगदाणे टाकले नाही या ठिकाणी। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात किती छान असे गरमागरम पोहे आणि मऊसूत पोहे बनलेले आहे। त्यावरती आवडत असल्यास थोडीशी कोथिंबीर आणि सेव असल्यास थोडेसे शेव टाकायचे आणि मस्त असं लिंबूची फोड पिळून घ्यायची आहे आणि गरमागरम पोह्यांमध्ये ताव मारायचा आहे। तर आजची रेसिपी कशी आवडली मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।